नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आताच तुमचे फर्स्ट इयरचे थेअरीचे पेपर झालेले आहेत आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना थेअरीचे पेपर एकदम सिंपल गेले असतील. त्यानंतर असते आता वायवा. ही वायवा प्रत्येक कॉलेजनुसार वेगवेगळी होती. म्हणजे कोणाचा पहिल्यांदा संहितेची वायवा असेल, कोणाची रचना शारीरची असेल, कोणाची क्रिया शारीरची असेल, तर हे वेगवेगळ्या कॉलेजनुसार व्हॅरी करते. तर ही वायवा तुमच्यासाठी फर्स्ट टाईम आहे, कारण की तुम्ही फर्स्ट इयरला पहिल्यांदा वायवा देत आहात. तर त्यामध्ये आपण सब्जेक्ट वाईज तुम्हाला गाईड केलेलं आहे, की वायवाला जाण्याच्या अगोदर काय प्रिपरेशन असली पाहिजे किंवा वायवा कशा पद्धतीने घेतली जाते, कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते. तर या व्हिडिओमध्ये आपण क्रियाशारीर विषयी बघूया. या अगोदर आपण पदार्थ विज्ञान, अॅनाटॉमी आणि संहिताची आपण वायवाच्या प्रिपरेशनचा व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघा. त्यानंतर आता आपण या क्रियाशारीरमध्ये बघूया पहिल्यांदा तर मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने असते. तर आपल्याला यामध्ये बघा, पेपर 1 हा 100 मार्कचा असतो थेअरीचा. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही दिलेला आहे. पेपर 1 100 मार्क आणि पेपर 2 100 मार्क. असे मिळून 200 मार्काचा थेअरी पेपर असतो आणि प्रॅक्टिकल आपल्याला 200 मार्काचं असतं. तर हे प्रॅक्टिकल 200 मार्काचं कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, म्हणजे एकूण सब्जेक्ट आपल्याला हा 400 मार्काचा आहे. थेअरी तर तुम्ही दिलेली आहे 200 मार्काची. आता हे प्रॅक्टिकल आपल्याला बघायचं 200 मार्काचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केले गेले आहे. तर 100 मार्काचं यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल असते, 70 मार्काची वायवा असते आणि 30 मार्काचं तुमचं इंटरनल असेसमेंटचे मार्क असतात. म्हणजे जे 2 इंटरनल असेसमेंट, फर्स्ट इंटरनल असेसमेंट, सेकंड इंटरनल असेसमेंट, त्याचबरोबर जे 9 पिरियडिक आहे, या 9 पिरियडिक आणि 2 इंटरनल मिळून यांचं मीन निघतं. 30 मार्कापैकी तुम्हाला जेवढे मार्क पडले तेवढे ते इंटरनल असेसमेंटचे मार्क असतात. आलं लक्षामध्ये? तर प्रॅक्टिकल 100 मार्क, वायवा 70 मार्क आणि इंटरनल असेसमेंटचे 30 मार्क असे मिळून टोटल 200 मार्कचं प्रॅक्टिकल असतं. तर हे प्रॅक्टिकल कशा पद्धतीने घेतलं जातं? तर बघा, हे प्रॅक्टिकलला जाण्याच्या अगोदर, वायवाला जाण्याच्या अगोदर तर तुमचं एकतर तुम्हाला काय काय केलं पाहिजे, तुम्ही पूर्वतयारी काय काय केली पाहिजे. तर तुमचे केस, मुलांचे खास कर त्या मुलांचे केस आणि त्यांचे बियर्ड व्यवस्थित शेपमध्ये पाहिजे. त्यांचं शर्ट प्लस पॅन्ट इस्त्री केलेली पाहिजे, शूज क्लीन पाहिजे, फॉर्मल पाहिजे. त्यानंतर आपल्या कॉलेजचं जे आयडी कार्ड आहे, आयडी कार्ड विसरायचं नाही. खूप मुलं विसरतात. आयडी कार्ड सोबत घेऊन जायचं, हॉल तिकीट सुद्धा सोबत घेऊन जायचं. त्यानंतर आपली जे काही जर्नल आहे किंवा रेकॉर्ड बुक तुम्ही मेंटेन केलं असेल किंवा एखादी फाईल असेल, कंपायलेशन असेल, तर हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सोबत घेऊन जायचे आहेत. आलं लक्षामध्ये? आता आपण बघूया ही 200 मार्कचं कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. पहिल्यांदा तर काय होतंय, पहिल्यांदा स्पॉटिंग होती. ही जी स्पॉटिंग आहे, स्पॉटिंग किती मार्कासाठी असते सर? फक्त 10 मार्कासाठी असते. 10 स्पॉट असतात 10 मार्कासाठी. तर हे कसे स्पॉट असतात, कशा पद्धतीचे असतात ते बघूया आपण. तर पहिल्यांदा बघा, पहिला जो स्पॉट आहे, हा स्पॉट असतो तुम्हाला हिस्टोलॉजी स्लाइडचा. हिस्टोलॉजी स्लाइडचा पहिला स्पॉट असतो. यामध्ये एखाद्या टिश्यूची तुम्हाला स्लाइड देतील, मायक्रोस्कोप खाली स्लाइड ठेवली जाते आणि ती आयडेंटिफाय म्हणून क्वेश्चन असतो. तर ती आपल्याला स्लाइड आयडेंटिफिकेशन करायचं असतं किंवा WBCची देतील, RBCची देतील. ते फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायची असते. त्यानंतर दुसरा जो स्पॉट आहे, दुसरा आहे ECG रिपोर्टवरती स्पॉट असतो. म्हणजे या ECG रिपोर्टवरती आपल्याला हार्ट रेट काउंट करा अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जातो. तर पहिल्यांदा तर आयडेंटिफाय द रिपोर्ट अँड काउंटिंग द हार्ट रेट अशा पद्धतीचा क्वेश्चन जर आला, तर हार्ट रेट कशा पद्धतीने काउंट करायचा आहे आपल्याला, तर काय त्याचा फॉर्म्युला आहे, 300 डिवायडेड बाय लार्ज स्क्वेअर. हा झाला दुसरा स्पॉट. तिसरा स्पॉट जो आहे, हा आहे ब्लड रिपोर्ट. आता याच्यामध्ये मेजॉरिटी केसमध्ये काय असतं, CBCचा रिपोर्ट ठेवलेला असतो आणि या CBCच्या रिपोर्टमध्ये कोणत्या नॉर्मल व्हॅल्यू आहेत, कोणत्या ॲबनॉर्मल आहे, हे आपल्याला लिहायचं सांगतात. जसं की आता HB आहे, HBची रेंज मेलसाठी नॉर्मल, मेलसाठी किती असते, नॉर्मल फिमेलसाठी किती असते, तर हे तुम्हाला लिहायला सांगू शकतात. हा झाला तिसरा स्पॉट. चौथा स्पॉट जो आहे, हा फोटोग्राफ देतात एखाद्या प्रकृतीचा. जसं की आता सिंह आहे. सिंह कोणत्या प्रकृतीशी रिलेट करतो? पित्त प्रकृतीशी. त्याचबरोबर मेंढीचा फोटो देऊ शकतात. तर हे त्या फोटोवरून आपल्याला त्या प्रकृतीचं आयडेंटिफिकेशन करायचं असतं. हा असतो चौथा स्पॉट असतो. त्यानंतर पाचवा स्पॉट जो आहे, हा पाचवा स्पॉट असतो प्रॉब्लेम बेस सार आणि अग्निपरीक्षण. यामध्ये सार आणि अग्निपरीक्षण वरती पाचवा स्पॉट असतो. सहावा स्पॉट जो आहे, तो कशाशी आहे? केस ऑफ वृद्धिशय लक्षण. यामध्ये तुम्हाला वातरुद्धीचा श्लोक लिहायला सांगू शकतात, डायरेक्ट पित्तशयाचा श्लोक लिहायला सांगू शकतात.
तर हे 6वा स्पॉट, 6वा स्पॉट त्या केसवर किंवा एखादी केस देतील आणि ही केस कशाची आहे, वातवृद्धीची आहे, पित्तशयाची आहे, कशाची आहे हे लिहायचं सांगू शकतात. हा झाला 6वा स्पॉट. त्यानंतर 7वा स्पॉट जो आहे, 7वा स्पॉट काय, ऍप्लिकेबिलिटी ऑफ वन स्पॉट यूज इन हिमॅटॉलॉजिकल प्रॅक्टिकल. यामध्ये एक स्पॉट देतात आणि त्या स्पॉटचं यूज लिहा म्हणून सांगतात किंवा त्याचं ऍप्लिकेशन लिहा म्हणून सांगतात. जसं की आता बीटी दिला तुम्हाला, ब्लिडिंग टाइम दिला आणि या ब्लिडिंग टाइमचा काय यूज आहे, तर याचा प्लेटलेट फंक्शन चेक करण्यासाठी आपण याचा वापर करतो. त्यानंतर एचबी देतील, एचबी कशासाठी आपण वापरतो, ॲनिमिया जर असेल ॲनिमिया डिटेक्शनसाठी. डब्ल्यूबीसी असेल तर हे कशासाठी वापरतो आपण, इन्फेक्शन डिटेक्ट करण्यासाठी. तर हे अशा पद्धतीचा एक स्पॉट देऊ शकतात आणि त्याचं आपलं ॲप्लिकेशन लिहायचं असतं, त्याचा यूज लिहायचा असतो. त्यानंतर आहे आता आठवं काय, आयडेंटिफाय द डिफरन्स बिटवीन टू थिंग्स. एक देतील तुम्हाला बीटी देतील आणि सीटी देतील, यामधला डिफरन्स काय आहे ते लिहा म्हणून सांगतील. हा 8वा स्पॉट असतो. त्यानंतर 9वा स्पॉट जो आहे, एखादा मॉडेल देतील, जसे की स्पिग्मोमॅनोमीटर आहे, स्टेथोस्कोप आहे, तर ते मॉडेल आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं आणि त्याचा यूज जर विचारला तर यूज लिहायचा असतो. त्यानंतर 10वा जो स्पॉट आहे, ह्युमन एक्सपेरिमेंट रिलेटेड, हा 10वा स्पॉट असतो. समजलं तुम्हाला. स्पॉटिंग ही 10 स्पॉट असतात 10 मार्कसाठी. एकदम सिंपल स्पॉट असतात, त्यामध्ये फक्त आयडेंटिफिकेशन आणि एखादा पुढचा क्वेश्चन विचारला यूज वगैरे तर तो लिहायचा असतो आपल्याला. 10 स्पॉट 10 मार्कासाठी. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया आयुर्वेदिक प्रॅक्टिकल. आता यामध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिकल मध्ये खूप जास्त महत्वाचं आहे, कारण की हे 40 मार्काचं आहे. किती मार्काचं आहे, 40 मार्काचं आहे. यामध्ये तुम्हाला एक तर स्वतः आता यामध्ये 2-4 दिले जातात. एक तर प्रकृती परीक्षण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, सार परीक्षण विचारलं जाऊ शकतं, अग्निकोष्ठ परीक्षण, दोष वृद्धिशय लक्षण आणि धातू वृद्धिशय लक्षण विचारले जाऊ शकतात. आता हे डिपेंड करते की तुम्हाला कोणते एक, जर 100 मुलं असतील तुमच्या बॅचमध्ये तर 25 जणांना प्रकृती परीक्षण विचारलं जाईल, काही जणांना सार परीक्षण, काही जणांना आणि कोष्ठ परीक्षण, काही जणांना दोषवृद्धिशय लक्षण. हे तुमच्यावर डिपेंड करते की ते आपलं नशीब काय आहे, त्याच्यावरती आपल्याला काय येईल यापैकी. तर आपल्याला यापैकी काहीही येऊ शकतं. आता या जर प्रकृती परीक्षण विचारलं तर हे मेजॉरिटी केसमध्ये स्वतःचं प्रकृती परीक्षण करायचं असतं, किंवा मग तुम्हाला ते व्हॉलेंटिअरचं करायला सांगू शकतात, म्हणजे मित्राचं करायला सांगू शकतात, किंवा व्हॉलेंटिअर कोणी असेल किंवा एखादं पेशंट असेल त्यांचं सुद्धा करायला सांगू शकतात. तर या प्रकृती परीक्षण करायचं असते आपल्याला, आणि किंवा मग सार परीक्षण करायचे असते, अग्नि किंवा कोष्ठ परीक्षण, दोष वृद्धिशय लक्षण आणि धातू वृद्धिशय लक्षण आपल्याला हे लिहायचे सांगतात. हे किती मार्कासाठी आहे, हे आपल्याला 40 मार्कासाठी आहे. त्यानंतर लॅब प्रॅक्टिकल. आता बघा, लॅब प्रॅक्टिकल मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, तर यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रॅक्टिकल, बीटी, सीटी, तुम्ही जे काही फिजिओलॉजीचे प्रॅक्टिकल शिकले आहेत, पूर्ण वर्षभर तुम्ही फिजिओलॉजी जे प्रॅक्टिकल शिकले आहेत, हे लॅब प्रॅक्टिकल आपल्याला करायचे असते. 30 मार्कासाठी असते हे. बीटीचं, एचबीचं, सीटीचं, ब्लड ग्रुपचं, युरिन एक्झामिन, त्यानंतर ह्युमन फिजिओलॉजी प्रॅक्टिकल, जसं की पल्स एक्झामिनेशन, बीपी, हार्ट साऊंड, रिफ्लेक्सेस, यापैकी तुम्हाला काहीही विचारलं जाऊ शकतं. तर लॅबोरेटरी प्रॅक्टिकल पैकी एक प्रॅक्टिकल आपल्याला करायचं असतं, 30 मार्कासाठी असतं. त्यानंतर प्रोजेक्ट वर्क, जे काही तुम्ही जर्नल लिहिलेलं आहे, तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली असेल, किंवा तुमचं काही जे काही कंपायलेशन असेल, फाईल्स असेल, तर हे 10 मार्क्ससाठी असतं. त्यानंतर जे काही प्रॅक्टिकल रेकॉर्ड जे आहे, तर हे प्रॅक्टिकल रेकॉर्ड 10 मार्कासाठी असतं. सॉरी, यामध्ये प्रोजेक्ट वर्कमध्ये काय असतं तुमचं, तर एखादी ऍक्टिव्हिटी वगैरे जर दिली असेल तुम्हाला, तर ही 10 मार्क्ससाठी असते. आणि प्रॅक्टिकल रेकॉर्डमध्ये तुमचे जर्नल आहे किंवा तुमची फाईल्स कंपायलेशन वगैरे आहे, तर हे तुम्हाला 10 मार्कासाठी असतं. आलं लक्षामध्ये. त्यानंतर वायवा. आता ही जी वायवा आहे, वायवा असते 70 मार्कासाठी. हे 70 मार्कासाठी आपल्याला काय काय विचारलं जातं, तर बघा, जनरल वायवा असते आयुर्वेदावरती 20 मार्कासाठी. त्यानंतर इन्स्ट्रुमेंटवरती 20 मार्कासाठी. त्यानंतर स्ट्रक्चर वायवा ऑन पार्ट बी, यामध्ये 10 मार्कासाठी. आणि रिसायटेशन ऑफ वर्सेस 15 मार्कासाठी. कम्युनिकेशन स्किल 5 मार्कासाठी. बघा, तर यामध्ये काय काय विचारलं जातं, तर बेसिक आयुर्वेदाचे काय काय क्वेश्चन आहेत, तर सार म्हणजे काय, सारता म्हणजे काय, त्यानंतर अग्नी, आपले जे काही जाठराग्नी आहे, अग्नी काय आहे, आम काय आहे, त्याचबरोबर दोष काय आहेत, दोषांची वृद्धी सांगा, दोषांचे गुण सांगा, धातू काय आहे, धातूची वृद्धी लक्षणे, क्षय लक्षणे,
त्यानंतर बाकीची काही आता इन्स्ट्रुमेंट आहे. इन्स्ट्रुमेंट जर विचारलं तर तुम्हाला काय विचारतात? स्टेथोस्कोप आहे. स्टेथोस्कोपचे पार्ट्स काय 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 येतं? त्यानंतर स्फिंगोमॅनोमीटर आहे, कशासाठी यूज केलं जातं? त्यानंतर प्रकृती आहे, सार आहे, अग्निपरीक्षण आहे, यावरची तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर श्लोक आहे, ते श्लोक आपल्याला एक 4-5 श्लोक तरी आपल्याला पाठ असले पाहिजे. त्यानंतर आहे कम्युनिकेशन स्किल 5 मार्कासाठी, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन स्किलमध्ये काय येतं की आपण पोलाइटली बोललं पाहिजे. आपण काही जर आपल्याला उत्तर येत नसतील तर आपण त्यांना पोलाइटली सॉरी बोलायचं आणि थोडंसं शांत बसायचं आहे. आलं लक्षामध्ये? त्यानंतर इंटरनल असेसमेंटचे 30 मार्क असे मिळून तुम्हाला टोटल 200 मार्कचं हे डिस्ट्रिब्युशन दिलेलं आहे. जर तुम्हाला उत्तर येत नसतील तर सॉरी म्हणा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा, आठवायचा प्रयत्न करा आणि जर नाहीच येत असतील तर सॉरी म्हणू शकता तुम्ही. आणि हे जे काय आहे हे तर करूनच जायचे तुम्हाला. जसं की आता लॅब प्रॅक्टिकल आहे तुमचं किंवा आयुर्वेदिक प्रॅक्टिकल आहे. हे 40 मार्काचं आयुर्वेदिक प्रॅक्टिकल आहे, 30 मार्काचं लॅब प्रॅक्टिकल आहे. याची तुम्हाला पूर्वतयारी करून जायची. स्पॉटिंग तर 10 स्पॉट एकदम सिंपल आहेत. वायवामध्ये एक 4-5 श्लोक तुम्हाला आले पाहिजे. वृद्धिशयाचे तर का होईना ते तर आलीच पाहिजे. म्हणजे दोष धातू जे त्यांचे वृद्धिशय किंवा दोषांचे गुणांचे श्लोक आहेत, एकदम सिंपल सिंपल श्लोक आहेत, ते तर तुम्हाला आलेच पाहिजे. आलं लक्षामध्ये? तर हे होतं क्रियाशरीरच्या वायवाचं गायडन्स. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयाचा पाहिजे ते खाली कमेंट करा. थँक यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.